पुन्हा याच मैदानावर येणार आहे, कारण उद्या कॉलबॅकच्या लढती आहे. केशव बुरुडे स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर सागर रेवाळे, तर शैलेश दाने गोलंदाजी मार्कवर. सुरुवात झाली, आक्रमण झालंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर घणाघात केला गेलाय. चेंडू जातो सीमापार, चौकार. चला, श्रीगणेश मात्र चांगला होतोय. चेंडू क्रमांक 2 असणार आहे. सुरेख फटका येतोय यावेळेस आणि याही वेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. तर 8 धावा अगदी धावपळकावर आपण बघू शकता. पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा मिळवल्या गेल्या. चला, फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र धावपळक पुढे जाईल. 10 धावा धावपळकावर आहेत. केशव बुरुडे यांच्या खेळामध्ये सातत्य मात्र बघायला मिळालं नाही. अगदीच आजचा दिवस जर बघितला तर त्यांची ती चमकदार फलंदाजी बघायला मिळाली नाही, परंतु सागर रेवाळे यांनी मात्र एक मोठी भूमिका आयकॉन या नात्याने या ठिकाणी पार केली. पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेल्या 10 धावा आणि गोलंदाज सज्ज असेल. कमालीची फलंदाजी चालू आहे. यावेळेस देखील आपण बघतोय चेंडू जातोय सीमा रेषा पार. या षटकातील तिसरा चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौका. तर डीजे धन्यवाद. या ठिकाणी 14 धावा आपण बघतोय धावफलकावर बनवल्या गेल्या. यामध्ये 3 कडकडीत चौकार मात्र सामील असणार आहे. चांगली फलंदाजी. केशव बुरुडे यावेळेस फुल टॉस आणि नक्कीच केशव बुरुडे सांगतोय मै हू बॉस. षटकार. फटकाचा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघू शकता 3 चौकार, त्यानंतर येणारा एक उत्तुंग षटकार. शेवटच्या चेंडूवर देखील आक्रमण केलं गेलं आणि याही वेळेस चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनीत चौका. तर अगदी मागील षटकामध्ये जर बघितलं तर चौकारानं प्रारंभ झाला होता आणि चौकारानं शेवट केलाय. आणि ज्यानं चौकारानं प्रारंभ केला होता त्यानंच चौकारानं शेवट केलाय. पहिल्या षटकाअखेर अगदी 24 धावा केशव बुरुडे यावेळेस मात्र एक महत्वाच्या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. अगदी सुरुवातीलाच आपण बघतोय या ठिकाणी शैलेश दाने यांच्यावर आक्रमण मात्र झालं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यावेळेस केशव बुरुडे मागील सगळा खेळ विसरून गेले. मागे काय झालंय, 2 सामन्यांमध्ये अपयश होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र स्वतःला त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 चेंडूंमध्ये भरघोस 24 धावा यावेळेस आपण बघतोय केशव बुरुडे आपल्या संघासाठी जमवत आहेत. तर चांगल्या गोलंदाजावर आक्रमण म्हणजे तालुक्यातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आयकॉन शैलेश दाने यांच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडून काढलाय. नवीन गोलंदाज मोहम्मद भैया आपण या ठिकाणी बघू शकता. गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले आहेत. तर या ठिकाणी स्ट्राइकवर सागर रेवाळे.
पहिला चेंडू आहे, बॅटीचा स्पर्श आपण बघू शकता त्या ठिकाणी. तर अगदी तिसऱ्या चौथ्या स्लिपमध्ये ऋषी भनगे आपण बघतोय, चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमामध्ये या ठिकाणी चेंडू रोखला गेलाय, सिंगल मिळाली. अगदी एकेरी धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. 25 धावा धावफलकावर आहेत. मोहम्मद भैया यांनी देखील या ठिकाणी आपण नेवासा ब्लास्टर संघासाठी भरभरून योगदान दिलंय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, तर त्यांच्याही कामगिरीवर या महत्वाच्या सामन्यामध्ये आपलं लक्ष असणार आहे. परंतु यावेळेस जर बघितलं तर केशव बुरुडे पुन्हा एकदा स्ट्राईकवर मात्र आलेले. अगदी मागील षटकाप्रमाणे याही षटकामध्ये जर बघितलं तर पॉवर प्ले ऑन आहे. लोअर फुटोज होता, डाऊन द ग्राउंड फटका खेळला त्या ठिकाणी शैलेश दाने आहेत. हा थोडीशी फंबल झाली, अधिकचं नुकसान नक्कीच आपण बघू शकता त्या ठिकाणी झालेलं नाहीये. सिंगल यावेळेस केशव बोर्डे देखील पूर्ण करतायत. धावफलक संत गतीने पुढे जाताना आपण बघतोय 26 धावा. महत्वाची लढत आहे, कारण आज जो जिंकणार आहे तो आराम करणार आहे, जो हरणार आहे तो उद्या पुन्हा येणार आहे. यावेळेस लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक रॉकस्टार रिकी चेंडू खाली आलेले आहेत आणि एक प्राइजलेस विकेट, अमूल्य धक्का सागर रेवाळे यावेळेस बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. संघ नायक जात आहेत या ठिकाणी. संघाचा नेता आपण म्हणू शकतो अक्षय जायगुडे मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतायत. सुरुवात चांगली आहे बघा. अर्थात सागर रेवाळे मात्र अगदी मोक्याच्या क्षणी या ठिकाणी आपण बघू शकता बाद झालेले. आता केशव बुरुडे यांची नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी मात्र वाढणार आहे. अक्षय जायगुडे देखील चांगले फलंदाज आहे, चांगले गोलंदाज आहे. त्यांना देखील एक संघनायकाची भूमिका या ठिकाणी पार करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे, परंतु या ठिकाणी मी नेवासा ब्लास्टर संघाच्या गोलंदाजांची स्तुती करेल, अर्थात मोहम्मद भैया यांची. त्यांनी देखील स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी दाखवलंय, पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय. हा लेट कटचा प्रयत्न होता, इनसाइड एज याही वेळेस लागले. लेमन कट आपण बघतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. सिंगलची संधी होती ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. धावफलक 1ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण लढत, अत्यंत महत्वाची लढत आपण या ठिकाणी बघू शकता. दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई थोडक्यात. अगदी वेगावर स्वार झालाय बघा या ठिकाणी मोहम्मद भैया. कमालीच्या वेगात आपण बघितला चेंडू मात्र यावेळेस केशव बुरुडे यांना टाटा बाय बाय करीत निघून गेलेला आहे. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक चांगलं पुनरागमन 5 चेंडूंमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत मोहम्मद भैया यांनी 3 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर होता. वाईड यॉर्कर, त्यावर हलक्या हाताने केला गेलेला ड्राईव्ह. स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना केशव बुरुडे. षटक मात्र संपलं जाईल 2 षटकानंतर. धावफलकावर 1 बाद 28 धावा. 1 बाद 28. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. चला 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 लवकर या बाहेर. 2 षटकानंतर 1 बाद 28 धावा धावफलकावर. बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम आपण सोनेनगरीमध्ये अनुभवतोय. क्रिकेटचा महोत्सव, अगदी सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी स्पर्धा. SPL माननीय नामदार चषक 2025
यावेळेस कट केला आहे चेंडू. हा 2 धावांची संधी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये होती, ती देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलक सुद्धा पुढे जाईल. 30 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकवर केशव बुरुडे. आता केशव बुरुडे यांना मला वाटतं उभं राहावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. तर पुन्हा एकदा आपण शैलेश दाणे यांच्या विरोधामध्ये केशव बुरुडे यांना बघतोय. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णतः बॅटीवर आलेला नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र एक सिंगल मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर 31 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर बघितलं तर 3 या ठिकाणी आपण बघतोय. मागील षटकापासून म्हणजे अगदी मोहम्मद भैया यांचं जे षटक पार झालं त्यानंतर खऱ्या अर्थानं नेवासा ब्लास्टर संघानं पुनरागमन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सागर रेवाळे सुद्धा या गडबडीमध्ये परतलेले आहे. केशव बुरुडे आपण बघतोय धावा जमवत आहेत, परंतु त्यांना देखील बंदिस्त केलाय. तर अक्षय जायगुडे आत्ताच मैदानाच्या आत आलेले. गतीनं फसवला यावेळेस. फटका फसलेला आहे. चेंडू उभा झाला आहे आणि त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः शैलेश दाणे चेंडू खाली आलेत. पकडला जातो झेल. कॉट अँड बोल्ड. या ठिकाणी अक्षय जायगुडे बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. धन्यवाद. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. संघनायक परतले तर महेश आव्हाड मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. माही चांगला चेंडू आहे. डिफेन्स केलाय. हा देखना नव्हता, परंतु एक सिंगलचे प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र केले गेले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाताना बघू शकतो. या ठिकाणी 32 धावा आहेत. चला यावेळेस कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, वंदन करणारा दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. हा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झाले, परंतु अर्थात हा चेंडू खूप दूरवर होता. रिप्लाय मध्ये सुद्धा बघू शकता अगदी चेंडूच्या अँगल मध्ये आले आणि अगदी स्विंग ऑफ द बॅट आपण बघितला. अतिशय सुंदर. थोडीशी ताकद देखील होती. षटकार त्या ठिकाणी येतोय. 38 धावा धावफलकावर होतील. हो 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 सुरेख. यावेळेस देखील एक चांगला फटका आपण बघतोय. यावेळेस चेंडूला कट केलंय, स्लॅश केलंय चेंडूला. त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस मात्र सिंगल मिळणार आहे. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी धावा बनवल्यात. 39 धावा शिवम फायटर्स नेवासा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली.
धन्यवाद घोरपडे साहेब. आणि या ठिकाणी आपण बघू शकता 3 षटकांची होणारी समाप्ती. 2 बाद 39 धावा धावपळकावर आहे. अत्यंत महत्वाचे 2 फलंदाज परतलेले बघा. अगदी सागर रेवाळे आणि अक्षय जायगुडे मात्र परतले, तर मैदानाच्या आतमध्ये महेश आव्हाड आत्ताच दाखल झालेले आहे. केशव बुरुडे आज मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक दर्जेदार खेळी त्यांची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मोहम्मद भैया यशस्वी गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर आहे. तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि अगदी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. तिसरे पंच आहेत या ठिकाणी आदरणीय पंडित सर आणि आदरणीय प्रवीण सिंग परदेशी. बघूया काय निर्णय येतोय. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे डायरेक्ट हिट असल्यावर बऱ्याच वेळा फलंदाज अडचणीत आलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु यावेळेस बघा काय निर्णय येतोय. ऑन स्क्रीन, नॉट आउट, नॉट आउट. परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण शैलेश दाने यांचं. अगदी स्क्रीनवर आपण बघतोय सिंगल हँडली कलेक्शन केलं. आणि सँडी वाघमारे सुद्धा यावेळेस खऱ्या अर्थानं हुशार म्हणले जातील, कारण त्यांनी बघितलं चेंडू विकेटच्या अँगलमध्ये त्यांनी जाऊन दिलं. आणि त्या ठिकाणी केशव बोरुडे मात्र आपण बघितलं आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेले आहे. 41 धावा आहे बघा या ठिकाणी. तर मोहम्मद भैया गोलंदाजी मार्कवर आहे, सर्वात यशस्वी गोलंदाज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे यावेळेस मात्र डाऊन द बॉल असेल. विठ्ठल कोकरे अतिशय सुरेख झेल पकडलाय विठ्ठल कोकरे यांनी आणि प्राइजलेस विकेट. फलंदाज केशव बोरुडे. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संदीप जाधव आलेले आहेत मैदानाच्या आत, तर केशव बुरुडे परतलेले. पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी मोहम्मद भैया यांची. चेंडू चांगला आहे, चेंडूचा अंदाज घेतला बघा. यॉर्कर पद्धतीतला हा चेंडू आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केला, सिंगल पूर्ण करतायत संदीप जाधव. 42 धावा या ठिकाणी आपण बघू शकता धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. तर षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. एक दमदार आयोजन आपल्याला सालाबादाप्रमाणे या स्पर्धेचं बघायला मिळालं. प्रत्येक वेळेस या आयोजनामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. ओ हो माही माही मार रहा है. अगदी पहिला षटकार महेश आव्हाड यांच्या बॅटीतून षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाक या. पुन्हा एकदा ब्लास्ट केला आहे. माही ऑन फायर. लागोपाठचा दुसरा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. हा डीजे धन्यवाद. तर बघू शकता आपण लागोपाठचा दुसरा षटकार मात्र आलेला आहे.
तिसऱ्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चेंडू अगदी मैदानाला समांतर खेळला गेलेला फटका आपण बघतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी मात्र चेंडू परतवला जातोय आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 बाद 55 धावा हॉटेल शिवम फायटर्स नेवासा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. 4 षटकं या ठिकाणी संपली जात आहेत. 3 बाद 55 धावा धावफलकावर आपण बघू शकता. कारण महेश आव्हाड नावाचं वार मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. चेंडू चांगला आहे यावेळेस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. अगदी ऑन साईडला खेळलेला हा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिल परदेशी असतील, चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान आपण बघतोय या ठिकाणी 2 धावा मात्र रोखल्या गेल्या नाही. अगदी दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 57 धावा 57 रन्स ऑन अ बोर्ड. तर गोलंदाज समीर पठाण सर गोलंदाजी मार्कवर आहे. हा थोडस गतीने फसवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. कृष्णा धाव मिळणार नाही त्या ठिकाणी, मात्र डॉट चेंडू असेल. याही वेळेस गती नसलेला चेंडू, त्यावर पूल केलेला फटका आणि यावेळेस चेंडूनं अगदी मैदानाच्या बाहेरचा प्रवास पूर्ण केलाय. षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य धन्यवाद. षटकार येतोय आणि त्यानंतर अवांतर धाबेची सुद्धा घोषणा झाली. अगदी या ठिकाणी 64 धावा आपण बघतोय पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडू चांगला आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत यावेळेस समीर पठाण. चेंडूला दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता, गोलंदाज मात्र यशस्वी ठरलेला आहे. अगदीच यावेळेस आपण बघतोय काव कॉर्नरच्या दिशेने केलेला फटका. साहिल परदेशी पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर एक सिंगल. 65 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा चेंडू असेल. स्विच हिट केलाय. पॉवरफुल 1 बाउन्स. चेंडू सीमा पार खडखडीत चौका. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. तर शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं चौकार मात्र आला. संदीप जाधव यांच्या बॅटेतून येणारा एक अतिशय सुंदर स्विचितचा फटका. 69 धावा 5 षटका अखेर या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. रॉकस्टार रिकी. अगदी पहिला चेंडू जर बघितला तर या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. टॉपेज घेतला गेला. भरपूर प्रयत्न केले त्या ठिकाणी रॉकस्टार रिकी यांनी. चेंडू पर्यंत अगदी चेंडूच्या जवळ सुद्धा गेले. हा अर्थात झेल मात्र झाला नाही आणि त्या ठिकाणी आपण बघतोय डबल 2 धावा मिळाल्या. 71 धावा या ठिकाणी होत आहेत.
हा गेला नो बॉल. नाही नाही ते ट्रान्स चुकून सॉरी डॉट चेंडू आहे. चला फटका चांगला आहे, मोबदला तितका मिळणार नाही. 2 धावा अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला चेंडू 2 धावा मिळाल्या. धाव फळकावर 73 धावा, 73 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. बघूया सुरेख 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 चेंडू. रिकी यांनी सुद्धा गोलंदाजी माध्यमामध्ये या संघाला मदत केलेली आहे. मागील सामन्यामध्ये देखील आपण बघितलं रॉकस्टार रिकी यांनी शेवटच्या षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलं होतं. याही षटकामध्ये अचूक गोलंदाजी करतायत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू खूप वर आणि चेंडू खाली शैलेश आलेत. अप्रतिम अगदी परफेक्शन आपण त्या ठिकाणी बघू शकतो. झेल पकडण्याची योग्य पद्धत त्या ठिकाणी शैलेश दाने याने आपल्याला दाखवली. झेल पकडलाय, महेश आव्हाड बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर नवीन बॅटर सागर रोठे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, कारण मागील चेंडूवर आपण बघितलं शैलेश दाने यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केला आणि त्या कारणामुळे महेश आव्हाड मात्र परतलेले आहे आणि अगदी त्यांची जागा भरून काढण्यासाठी सागर रोठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे बघा. चला शेवट गोड करतील यावेळेस सागर रोठे. जागा होती, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. चौकार. पाहुणी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. आणि 77 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. 78 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. शैलेश दाने आज मात्र खूप महागडे बघायला मिळालं. 35 धावा त्यांनी 2 षटकात दिल्या. तर मोहम्मद शेख भैया यांची जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांमध्ये 20 धावा त्यांनी दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलं आणि फिर एक बार रॉकस्टार रिकी जबरदस्त गोलंदाजी. अगदी 8 धावा त्यांनी दिल्या शेवटच्या षटकामध्ये आणि एका फलंदाजाला बाद केलंय. तर 4 बाद 77 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 78 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवल्या गेलेलं आहे. आणि अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी धावांचा पाठलाग होईल आणि आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक आणि आमचे मित्र आप्पा तांबे यांचे जबरदस्त मित्र शाहरुख भाई पठाण. हॅलो. सरपंच नामदार चषक 2025
तिसरा दिवस आणि तिसऱ्या पर्वातला तिसरा दिवस आणि पाचवी लढत आपल्याला पाहायला मिळते. नेवासा ब्लास्टर एका बाजूला आहे तर शिवम फायटर्स नेवासा संघ एका बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवम फायटर संघाने 77 धावा बनवल्या. 78 धाव्यांचं लक्ष नेवासा ब्लास्टर संघासमोर ठेवण्यात आलंय. या 78 धावा बनवल्या जातील का हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. या 78 धावा बनवून नेवासा ब्लास्टर संघ सुपर 8 ला जाणार की हॉटेल शिवम फायटर या 78 धावा रोखून सुपर 8 ला जाणार ते देखील आपल्याला पाहायचंय. कारण या मॅचला जिंकून सुपर 8 ला जाण्याचा दोन्ही संघांचा मानस आहे. कारण उद्या कॉलबॅक मध्ये एक संधी जरूर आहे परंतु तिथे प्रवास थोडासा खडतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा मानस राहील ही मॅच जिंकायची आणि सुपर 8 मध्ये जायचं. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेने व उदयनदादा गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातली एक महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा, टेनिस बॉल क्रिकेटचा दिमाखदार सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहतोय आणि आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे खरं तर पाहत आलोय. उदयआबा पालवे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदयआबांच्या नेतृत्वाखाली आणि उदयनदादांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यासाठी देखील आकर्षक बक्षीस आपण ठेवलेले आहेत. आपल्या मुख्य मंचाच्या समोर तुम्ही पाहू शकता एक स्पोर्ट सायकल तुम्हाला दिसते आहे. ती लकी ड्रॉ जो जिंकणार आहे पहिल्या क्रमांकावर जो लकी ड्रॉ मध्ये येणार आहे त्यासाठी ती स्पोर्ट सायकल आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर आपल्याला मायक्रो ओव्हन पाहायला मिळतोय तर तिसऱ्या क्रमांकासाठी कूलर आहे. त्यामुळे तुम्हाला कुपन देखील या ठिकाणी आमच्या संयोजकांकडून घेता येतील. 20 रुपये त्याचं तिकीट आहे. त्यामुळे आपलं नशीब आजमावण्याची संधी प्रेक्षकांना देखील आहे. आघाडीचे दोन फलंदाज जर पाहिला तर संदीप अर्थात सँडी वाघबारे आणि दुसऱ्या बाजूला शैलेश दाणे येताना पाहायला मिळत आहेत. पहिला षटक घेऊन अभि काळे येताना पाहायला मिळणार आहेत. चला थोडासा वेळ वाचवा. 2 पंच असतील या सामन्यासाठी कार्यरत. दिलीप मामा सातपुते मॅन फ्रॉम श्रीगोंदा, विनायकजी पाटील मॅन फ्रॉम सोलापूर, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमित पंडित मॅन फ्रॉम शिरूर पुणे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलं जाणारं लाईव्ह टेलिकास्ट. त्यामध्ये आमचे संग्राम रूपनवर असतील, दीपक कचरे असतील, दत्तात्रय बगारे असतील आणि साहिल शेख या सर्वांचं विशेष कौतुक आहे. तुम्ही अजूनही 7S लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला अँड्रॉइड मोबाईल उघडा आणि यूट्यूब चालू करा. त्यावर 7S लाईव्ह सर्च करा किंवा नामदार चषक 2025 सर्च करा. तुम्हाला आपली ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि 7S लाईव्हच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून या स्पर्धेची लिंक उद्यापासून तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळेल आणि यापुढच्या सर्व स्पर्धा 7S लाईव्ह ज्या कव्हर करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळून जातील. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा, कारण आपल्याच नगर जिल्ह्यातलं चॅनल आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 78चं लक्ष आहे. सँडी वाघमारे एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता गोलंदाज अभि काळे, ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. पाहूयात महत्वपूर्ण मॅच. पहिला बॉल घेऊन अभि काळे समोर जर पाहिला तर सँडी वाघमारे शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मिड विकेटला एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक या मैदानाला चाटत बॉल जातोय. मिड विकेटला एकदा परिपूर्ण करण्यात आली. ऑफ द मार्क खातं उघडलंय. सँडी वाघमारे यांनी एक धाव धावफलकावर जोडली जाते. धावफलकाला सुरुवात आरंभ होताना दिसतोय. नेवासा ब्लास्टर त्यांच्या विपक्षामध्ये शिवम फायटर, दोन नेवासा संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढताना दिसत आहेत.
सुपर 8 ला जाण्यासाठी हे दोन संघ आता लढताना दिसतील, झुजताना दिसतील. दोन हात केलेत. धावफलकावरती एक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अभिकाळे समोर. यावेळेस शैलेश दाणे यांना तुम्ही पाहणार आहात. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेत, फटक्यामध्ये तेवढं टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु बिटवीन द गॅप खेळलाय. खाली क्षेत्र निवडलं, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी बॉल न दिली आहे. शेवटच्या क्षणी बॉलला अडवतायत. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावसंख्या 3 आकड्यावर जाताना दिसते. आखूड टप्प्याचा बॉल होता. या बॉलला ऑन साइडला फेकून दिलं जाऊ शकलं असतं, परंतु कनेक्शन प्रॉपर होताना पाहायला मिळालं नाही. वर जास्त लागला, परंतु खाली क्षेत्रामध्ये गेला. नशिबाची साथ मिळाली. 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 3 आकड्यावर जाताना दिसते. अभिकाळे पुढच्या एकदा तयार. समोर जर पाहिलं तर शैलेश. बॉल हवेत आहे. यावेळेचा फटका मिस टाइम आहे. विकेट मिळेल का? इथे चूक घडली आहे. इथे चेंडूने माती खाल्ली आहे. कॅच सुटलाय. झेल ड्रॉप होत असताना आपल्याला बघायला मिळालं. झेल कुणाचा सुटलाय? झेल सुटलाय शैलेश दाणेचा. कारण तुम्ही अशा फलंदाजाला जीवदान इथे देऊ शकणार नाहीये. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको. कारण क्रिकेटच्या मैदानावर झालेली एक चूक आणि प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल असतं. असे अनेक उदाहरण आपण या अगोदर देखील दिलेले आहेत. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. तुम्हाला झेल पकडावेच लागतील. यावेळेस बॅटची वरची कडा, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे मुख्य कॅमेरामॅन दीपक कसरे आहेत, जे चांगले काम करतायत. खरं तर 7S लाईव्हची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासून 7S लाईव्ह सोबत असणारा आमचा मित्र दीपक कसरे. बराचसा संघर्षमय प्रवास आहे आणि फ्रंट कॅमेरा खूप चांगलं करताना ते पाहायला मिळतात आणि एका वेळी 2 कामं देखील करू शकतात. यावेळी चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप, खाली क्षेत्र निवडलं. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. पहिला दिमागदार चौकार. पाहुणी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. सक्सेसफुल ठरला आला मास्टर माइंड हाय आला मास्टर. नक्कीच मास्टर माइंड आहे आमचा दीपक. खूप चांगल्या पद्धतीनं या बॉलला देखील त्यानं कॅच केले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये चांगला फटका खेळलाय. चौकार आला. पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. धावफलकावरती 10. बनवायच्या 78. शैलेश दाणेला तुम्ही एक जीवदान दिलं, एक लाईफलाईन दिली, परंतु सँडी वाघमारे मागच्या काही सामन्यांमध्ये या खेळाडूचं प्रदर्शन झालं नाहीये, परंतु आज त्याला देखील लढावं लागणार आहे. चांगला खेळ करावा लागणार आहे. कारण संघ मालकाने तुम्हाला ज्या उद्देशाने आपल्या संघामध्ये घेतलं, कारण या स्पर्धेमध्ये ऑक्शन झालं यावर्षी, त्यामुळे प्रत्येकावर काहीतरी जबाबदारी आहे. आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो, त्यामुळे आज प्रत्येकाला खेळावं लागेल. त्यावेळेस बॅटची इनसाइड एज घेणारा बॉल. रुबी कट, चायनीज कट, लेमन कट आपण त्याला म्हणू शकतो. अगदी बॅटची इनसाइड एज. धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या झाली आहे बिनबाद 10. लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 1 over 10 रन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूचा डाव होणी. ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या स्पर्धेमध्ये 119 चौकार आणि 104 षटकार आतापर्यंत खेळले गेलेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 30 धावा बनवायच्या 68. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका आहे. मिड विकेट कडे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावर 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 10 होत्या. या स्पर्धेमध्ये स्कोरिंगचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे आप्पा तांबे करताना पाहायला मिळत आहेत. काल शुभम टाके यांनी देखील स्कोरिंगचं काम चांगल्या पद्धतीने केलं. आप्पा तांबे यांनी पहिल्या दिवशी देखील चांगलं काम केलं. काल त्यांची मॅच असल्या कारणाने ते इथे आमच्यासोबत
उपस्थित नव्हते, परंतु आज परत एकदा आपली जबाबदारी आता मात्र अतिशय चोखपणे बजावताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीने टाकलेला हा बॉल होता. तर आपण पहिल्या दिवशी देखील सांगितलं की अप्पांचा विषय खरोखरच हार्ड आहे. दुसऱ्या दिवशी जरी स्कोर कार्ड हातात नसलं, परंतु आज तिसऱ्या दिवशी अप्पांकडे परत एकदा स्कोर कार्ड आहे. धावफलकावरती धावसंख्या 11. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्ही पाहू शकता मार्गस्थ आहे. नेवासा तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहतोय. पुढे टाकला होता क्रॉस बॅटेड फटका बॅटने बॉलला खेळलेले क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करत आहे. संदीप चेंडूवरती आले, थोडंसं फब्बल होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील इकडे पूर्ण करण्यात आली आहे. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जातीय पुढे 13 धावा तुम्ही धावफलकावरती बघणार आहात. दोन्ही फलंदाजांना माहिती आपल्याला इथे मोठं लक्ष पार करायचं, 78 बनवायच्यात. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, कारण गोलंदाजी करणारा संघ तुम्हाला प्रत्येक बॉलवर चौकार षटकार खेळू देणार नाही. त्यामुळे सिंगल डबल वरती देखील तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. तोच प्रयत्न सुरू आहे. डाव्या बाहेर आहे. यस, डाव्या बाहेर. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. मुख्य पंच दिलीप मामांच्या माध्यमातून हा इशारा आलाय. एकदा अतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावसंख्या जाते पुढे. पहा ऍक्शन रिप्ले. सागर रेवाळे तयार झाले गोलंदाजीसाठी. बॉलला रिलीज केलं डाव्या बराचसा बाहेर. पंचांनी व्हाईट बॉल दिला. फुल टॉस. बॅटवरती येऊ शकला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिलं. मागच्या मॅच मध्ये देखील आपण सँडी वाघमारेला पाहिलं. फुल टॉस बॉलवर क्लीन बॉल झाले होते. इथे फुल टॉस बॉल बॅटवर येऊ शकला नाहीये. एक सिंगल इथे परिपूर्ण करण्यात आली. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर 15 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्ही इथे पाहू शकता जो मार्गस्थ आहे. नेवासा ब्लास्टर जिंकणार की हॉटेल शिवम फायटर जिंकणार या मॅच मध्ये? मोठा फटका इथे खेळायचा आहे. बॅट आणि बॉल मध्ये इथे कनेक्शन नाहीये. धावफलकावरती आपण बघू शकता 1ने वाढ होताना दिसते. धावफलकावर 16. सागर रेवाळ्याने आज चांगलं प्रदर्शन केलंय. पुढे टाकलाय, आक्रमण चढवलंय, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न देखील करतायत. आता एका बॉलच्या खाली 3 क्षेत्ररक्षक आले. 1 फुल आणि 3 माळी. अगदी त्याच पद्धतीने ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 18. 2 ओव्हर नंतर 18 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24 आणि धावा बनवायच्यात 60. 24 बॉल 60 रन. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर 2 ओव्हरचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय. 2 ओव्हर नंतर 18 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायच्या 60. प्रयत्न करावे लागतील. नेवासा ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला हॉटेल शिवम फायटर्स. नेवासा संघ देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना बघायला मिळालेला आहे. म्हणजे आज जी मॅच आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली ना, तीच मॅच तुम्हाला आता रात्री अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, आज की शाम किसके नाम? आज की शाम नेवासा ब्लास्टर के नाम कि आज की शाम शिवम फायटर के नाम? यावेळेस फटका तर चांगला होता, परंतु धावा फक्त 2 मिळणार आहेत. स्विच हिट केला जातोय. 2 धावा तिथे प्राप्त करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. सागर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. त्यांच्या विपक्षामध्ये एक चांगला फटका तर खरं तर सजवला होता, परंतु 2 धावा तिकडे प्राप्त झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 20 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. 78 बनवायच्यात आणि 78 बनवत असताना तुम्हाला रणनीती आखाव्या लागतील, तुम्हाला व्यूहरचना आखाव्या लागतील, तुम्हाला कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध हल्ला करायचा आहे, तुम्हाला कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध संयमाने खेळायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये अवलंबाव्या लागतील. उद्या कॉलबॅकचे लढते आहेत. उद्या 6 संघ इन ऍक्शन असणार आहेत. जे कॉलबॅक मध्ये आलेत त्यांना एक संधी असणार आहे. चांगला फटका आहे.
इकडे देखील 2 धावा मिळणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. पुढच्या वर्षी 2 धावांसाठी देखील ट्रान्स ऐकायला मिळतीलच. धावसंख्या 22 झाली आहे. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झाला. सागरच्या विरुद्ध 4 धावा आल्यात. हो इकडे कमी काहीतरी टाकलेला बॉल, फलंदाजाला फसवलंय. व्हेरिएशन केलंय, पेस ऑफ केला, फिंगर रोल केलेत, बॅक ऑफ द हँड, स्लोवर वन. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. अमित पंडित आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इट्स अ फेअर बॉल. जास्त वेळ लागला नाही तिसऱ्या पंचांना देखील हा निर्णय देण्यासाठी, कारण इट्स अ फेअर बॉल. अतिशय दक्ष चाणक्ष आमचे पंच आहेत अमित पंडित. हो यावेळेस थोडासा वेगळा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक खेळायचा होता, परंतु त्यामध्ये देखील संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावरती 22. तुम्ही जर असा खेळ करत राहिले तर तुम्ही विजयापर्यंत जाऊ शकणार नाहीये. तुम्हाला तुमचं मार्गक्रमण आता हवाई मार्गाने होणं गरजेचं आहे. हवाई सफर घडवावे लागतील. बॉल हवेत खेळलाय, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक आहेत का? क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. बॉलवरती येण्याचा प्रयत्न ते करतायत. तोपर्यंत इकडे एकच धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावर 23 धावा. तुमचं मार्गक्रमण हवाई मार्गाने होणं अपेक्षित आहे. 23 धावा बिनबाद. विकेट अद्यापही गमावली नाहीये. ही जमेची बाजू जरी असली परंतु धावगती तुमची थोडीशी स्लो आहे. इथून पुढे धावगती थोडीशी वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल. पाहूयात कशा पद्धतीने खेळ होणार आहे. यावेळेस बॉल हवेत तर खेळलाय, फटका इथे फसलाय आणि क्षेत्ररक्षक इथे चूक करताना आपल्याला पाहायला मिळालाय. आता सँडी वाघमारीला देखील एक जीवदान मिळालंय. दोन्ही फलंदाजांना एक जीवदान मिळतंय. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतील. बराचसा उंच गेलेला बॉल जज केला होता, बॉलच्या खाली आले होते, परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीये. डोळ्यामध्ये बसवलं होतं परंतु हातामध्ये काय बसलू शकले नाही बॉलला. सूर्यास्त होतोय आणि ही चांगली दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. 3 ओव्हर संपलेले आहेत. धावसंख्या 25 झाली. 18 बॉल 53. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. अ, 18 बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. 53 धावा बनवायच्या आहे. सूर्य मावळतीकडे जातोय आणि ती चांगली दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण पाहिली. दत्तात्रय पगारे यांच्या माध्यमातून ते दृश्य टिपले गेले आहेत. 53 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजून 18 बॉल शिल्लक आहेत. अभिकाळी आलेत, पुढे टाकलाय. वाह, चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये होताना पाहायला मिळाली आहे. इथे गोलंदाजी करणारा संघ आता वर्चस्व निर्माण करतोय. गोलंदाजी करणारा संघ जर पाहिला तर आता ड्रायव्हिंग सीटवर बसलेला या मॅच मध्ये चांगला खेळ करताना आपल्याला बघायला मिळतोय हा संघ. कारण पहिल्या इनिंग मध्ये या संघाने वर्चस्व निर्माण केलं आणि इकडे गोलंदाजी मध्ये देखील. यावेळेस बाहेर जाणारा बॉल पंच इकडे आमच्याशी जोडले जातीलच, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलाय. यस, व्हाईट प्लस वन बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळत आहेत.
कमी गतीने टाकलाय, टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला. हा चेंडू देखील निर्धाव आहे. फलंदाजाला सोडून जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. 16 बॉल 51. मॅच थोडीशी आता दूर चालली आहे फलंदाजी करणाऱ्या संघापासून. पराभवाचे काळे ढग आहेत फलंदाजी करणाऱ्या संघावर असं म्हणू शकतो आपण. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकता बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय. एक धाव परिपूर्ण करण्यात आली. तुम्ही असाच खेळ करत राहिले तर हा डाव, ही मॅच तुमच्या हातातून निसटू शकते. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. सँडी वाघमारे 11 चेंडू 15 वर नाबाद आहेत. शैलेश दाणे 10 चेंडू आणि 10 वर नाबाद आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नाभी काळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, चेंजेस करतायत. आज चांगली गोलंदाजी केली आहे. छोटासा रनअप आहे परंतु टप्पा अचूक आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला गुंगारा देत बॉल सीमारेषा पार. बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार आहे. प्रेक्षक 4 धावा मिळतात. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. 4 आल्यात. खूप वेळानंतर आलेला हा चौकार होता. अभि तयार होणार आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केला, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न राहिला इकडे परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. इथे एक धाव मिळते. प्रेक्षकांना देखील असे सामने बघायला आवडत नाहीत. प्रेक्षकांना चौकार षटकार पाहिजे, प्रेक्षकांना क्लोज पॅटेल पाहिजे. परंतु इथे गोलंदाजी करणारा संघात अर्थात हॉटेल शिवम फायटर या संघाने खूप चांगली फाईट दिली आहे आणि आता वर्चस्व निर्माण केलं निवास्ता ब्लास्टर संघासमोर. नाव जरूर ब्लास्टर आहे परंतु तसे ब्लास्ट होताना पाहायला मिळाले नाहीयेत. परंतु दुसऱ्या बाजूला शिवम फायटरने मात्र चांगली फाईट दिली आहे. यावेळेस बिग हिट केला जातोय. या अगोदर आपण चर्चा केली, नेवासा ब्लास्टरचा ब्लास्ट बघायला मिळत नाहीये परंतु सँडी वाघमारेचा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. बॉल बाउंड्री लाईन पार, येतोय दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षकांना फक्त चौकार षटकार बघायचे नसतात तर प्रेक्षकांना आमच्या दरंदले साहेबांच्या माध्यमातून चौकार षटकारांचे ट्रान्स सुद्धा ऐकायचे असतात आणि इथे एक ट्रान्स बऱ्याच वेळानंतर ऐकायला मिळाला. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 ची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आहेत. ओव्हर नंबर 5 कडे जातोय. पहिला बॉल फुलर लेंथवर सागर रेवाळे आले. समोर शैलेश दाणेसाठी हा बॉल. एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. इथून पुढे आक्रमण करावे लागतील. इथून पुढे गिअर शिफ्ट करावं लागेल. 5व्या गिअरमध्ये बॅटिंग होणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने कामगिरी होणार ते देखील आपल्याला पाहायचंय. 11 चेंडू आणि 38 धावा अशी मॅच तुम्ही इथे पाहताय. सँडी वाघमारे यांच्यामध्ये क्षमता आहे, सिद्ध केले मागच्या ओव्हरमध्ये. पुढे टाकला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ी हो की, रेस चाहे जिंदगी की हो या गाड़ी हो की, जो समय पर गियर बदलता है वही सफल होता है. त्यामुळे आता गियर बदलण्याची वेळ आलेली आहे आणि इथे जर तुम्हाला या 10 चेंडू मध्ये 38 बनवायचे तर गियर बदलावा लागेल. बॅट आणि बॉल मध्ये इथे कनेक्शन नाहीये. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाकडे गेला जरूर परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. हा चेंडू लेग स्टंप मिस करत होता, दंडित केलं इकडे. एक धाव अतिरिक्त त्याच्या मदतीने मिळाली आहे. धावसंख्येमध्ये होणारा बदल 10 बॉल 37. चांगला बॉल आहे. बरेचसे शफल लाईन मध्ये आले होते सँडी वाघमारे परंतु सफल झाले नाही. डॉट बॉल.
8 बॉल 36 रन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, उद्याचे जे लॉट्स आहेत, अर्थात उद्या कॉलबॅकचे 2 ग्रुप कसे असणार आहेत, उद्याच्या मॅचेस कशा असतील, या मॅच नंतर तुमच्यापर्यंत नक्कीच ते शेड्यूल पोहोचवलं जाणार आहे. बिग हिट केला यावेळेस शैलेश दानेच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, षटकार येतोय. परंतु आता थोडंसं फटका असा ध्वजार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमद. सागरच्या विरुद्ध आक्रमण होताना दिसलंय. चांगला पिकअप स्ट्रोक शैलेशचा, ही ओळख आहे शैलेशची. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. 7 बॉल 29. आता या चेंडूवर जर मोठा फटका आला तर फलंदाजी करणारा संघ देखील या मॅच मध्ये थोडंसं पुनरागमन करू शकतो. 7 बॉल 29. इथे जर चौकार षटकार आला तर मॅच ऑन आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बिगिट तर केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 51 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्यात 27. 6 बॉल 27. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभंते यांच्या वतीनं ओव्हर संपली. सहा चेंडू आणि 27 ची गरज आहे. सर्वांचं स्वागत असणार आहे, सर्वांचा आभार आहे. आता सुपर 8 मध्ये जाणार कोण हा प्रश्न आता थोडासा आपण जर पाहिल्यानंतर सुटताना दिसतोय. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, पंच मात्र इथे जॉईंट होतात, आमच्याशी व्हाईट बॉल खेळवत आहेत. धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. धावा 52 झाल्या. प्रेक्षकांनी दरवर्षी या स्पर्धेला डोक्यावर घेतले अमित सर, कारण ही स्पर्धा म्हणजे नेवासा तालुक्यातील एक मोठी स्पर्धा असते. प्रत्येकाला खेळायची असते, प्रत्येकाला बघायची असते, प्रत्येकाला जिंकायची असते. शॉर्ट बॉलचा वापर केला. फटका तर चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यश मिळालं नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. सँडी वाघमारेच्या बॅटमधून येतोय एक चौकार. प्रेक्षक झाले होते. पाहुणी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर आणि प्रेक्षकांना खुश करणारा हॅप्पी 4 चौकार. स्लॉट मध्ये आणि सँडी वाघमारेनं फेकून दिलाय प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईन पार. प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी चेंडूला पंख लागलेत आणि चेंडू गेलाय उडत सीमारेषा पार. 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. 62 धाव्यांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली आहे. 4 बॉल 16 रन. 78 बनवायच्यात. 78 बनवत असताना मॅच आली आहे 4 बॉल 16. मॅच अजून संपलेले नाहीये कारण सँडी वाघमारे अजून हरलेला नाहीये. मॅच अजून संपलेले नाहीये कारण शैलेश दाणे देखील अजून हरलेला नाहीये. याच पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. 4 बॉल 16. इथे जर सँडी वाघमारेनं मॅच जिंकून दिली तर आज चर्चा होईल त्याच्या नावाची संपूर्ण नेवासा तालुक्यामध्ये. परंतु त्यासाठी तुम्हाला अगोदर सिद्ध करावं लागेल. 4 चेंडू आणि 16 ची गरज. ओहो, स्लॉट मध्ये होता खरा परंतु आउटसाइड द ऑफ ठेवला. फलंदाजापासून दूर ठेवलाय. गोलंदाज देखील सांगतायत मी देखील कमी नाहीये, मी देखील जिंकण्यासाठीच इथे आलेलो आहे.
आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉल टाकला पहा. ॲक्शन रिप्ले. शफल लाईनमध्ये थोडेसे आले होते, स्लॉटमध्ये बॉल नव्हता, जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी, थोडासा दूर ठेवला होता फलंदाजाने आणि तो चेंडू निर्धाव आलाय. 3 चेंडू आणि 16ची गरज. 3 बॉल 16 रन. या चेंडूवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे. डावे यष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. अजूनही काही होऊ शकतं. 3 बॉल 15ची गरज. नेवासा ब्लास्टर जाणार सुपर 8ला की शिवम फायटर संघ जाणार सुपर 8ला? प्रश्न अजूनही गुलदस्त्यामध्ये. पाहूयात. सँडी वाघमारे देखील चांगला खेळ करताना दिसत आहेत. पुढे टाकलेला बॉल होता. इथे 2 धावा मिळतील. यस, 2 धावा मिळणार आहेत. आणि मॅचचं समीकरण परत एकदा बदलणार आहे. लेग बाईट्सच्या मदतीने 2 धावा मिळत आहेत. 2 बॉल 13 रन. 2 षटकार जर आले तर अमित सर सुपर ओव्हर होऊ शकते. आणि कुणाला आवडणार नाही सुपर ओव्हर पाहायला? सुपर ओव्हर प्रत्येकाला आवडेल पाहायला, परंतु त्यासाठी सँडी वाघमारेला 2 षटकार खेळावे लागतील. पासष्ट धावा धावफलकावर. 2 बॉल 13 रन. बिग हिट केलाय. षटकार आलाय. सँडी वाघमारे ऑन फायर. या षटकाराला छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. या षटकाराला 200 रुपयांचं प्राइज अनिकेत राऊत यांच्याकडून येत आहे. मंजिलें भी जिद्दी है और रास्ते भी जिद्दी है. मंजिलें भी जिद्दी है और रास्ते भी जिद्दी है. देखते आगे क्या होगा. सँडी वाघमारे के हौसले भी जिद्दी है. 1 बॉल 7 रन. तो काय हार मानत नाहीये. इथे षटकार जर आला तर मॅच टाय होईल आणि त्यानंतर निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागेल. प्रेक्षकांना मी विनंती करेल, मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 बॉल 7 रन. सँडी वाघमारे एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला दत्ता विरुद्ध सँडी. सँडी विरुद्ध दत्ता. नेवासा ब्लास्टर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर. 1 बॉल 7 रन 1 बॉल. नामदार चषक. षटकार आला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 7ची गरज. नो बॉल. मॅच में ट्विस्ट. आता 1 चेंडू आणि 6ची आवश्यकता. क्या बात है. नो बॉल. ऑन साइडला 6 खेळाडू आहेत, बरोबर ना सर? ऑन साइडला 6 आहेत. त्याचा नो बॉल आहे. यावरून लक्षात येतं की पंच किती दक्ष आहेत. त्यामुळे एकदा पंचांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कारण अंपायरिंग म्हणजे फक्त 6 बॉल मोजणं म्हणजे अंपायरिंग नसतं. व्हाईट बॉल आणि नो बॉल देणं म्हणजे फक्त अंपायरिंग नसतं मित्रांनो. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. 1 चेंडू आणि 6ची गरज. काय होणार? एका बाजूला नेवासा ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला शिवम फायटर्स. नेवासा ब्लास्टर ब्लास्ट करेल की शिवम फायटर फाईट देईल. पानकडे सरांकडून जर सँडी वाघमारेने षटकार मारला तर 500 रुपयांचा पुरस्कार आहे. लगेच रोख कॅश स्वरूपामध्ये फक्त मारावा लागेल. 1 चेंडू आणि 6. फ्री हिट. सँडी वाघमारे स्ट्रायकर एंडकडे तर दत्ता दुसऱ्या बाजूला आहे. 1 बॉल 6 रन. आलाय. क्या बात है. मॅच विनिंग स्ट्रोक. खेळ खल्लास. नेवासा ब्लास्टर संघ सुपर 8ला दाखल आणि हिरो ठरलाय सँडी वाघमारे. सँडी वाघमारे या सामन्याचा हिरो. आणि आज सँडी वाघमारे नावाची चर्चा होईल नेवासा तालुक्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या सँडी वाघमारेसाठी. जबरदस्त बॅटिंग. आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला
दमदार विजेता संघ व्हरायटी क्लॉथ स्टोअरचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ चंगेडिया यांच्याकडून विजयी ठरलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. 22 चेंडू 43 धावा 4 षटकार 2 चौकार. सँडी वाघमारे या मॅचचे हिरो आहेत. एकदा जोरदार टाळ्या सँडीसाठी. क्या बात आहे, जबरदस्त. आणि नामदार चषकामध्ये काय खेळ राहिला सँडीचा. पहा हा षटकार. संघ मालक ऍडव्होकेट ठुबे साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक सँडी वाघमारेसाठी आणि पानखडे सर यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. अनिकेत राऊत यांच्याकडून 200 रुपयांचा पुरस्कार. असे एकूण 1700 रुपयांचं बक्षीस आहे सँडी वाघमारे आपल्यासाठी. चला, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. तर उद्याचे लॉट्स देखील आपण टाकणार आहोत, त्यामुळे विनंती आहे आपल्यापर्यंत ते पोहोचवले जातीलच मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर.